हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो। आज एक अशी गोष्ट आहे जी तुम्हा आम्हाला पटत नाहीये, पण त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागेल। ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी सन मराठी वाहिनीवरील कॉन्स्टेबल मंजू ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेते। या मालिकेने आजपर्यंत प्रेक्षकांना भरभरून हसवलं, रडवलं, प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आली। पण आता मालिका निरोप घेत आहे हे समजताच प्रेक्षकांचा मात्र हिरमोड झालाय। कॉन्स्टेबल मंजू ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आणि अक्षरशः सत्या मंजू यांची लोकप्रिय जोडी प्रेक्षकांच्या मनात अगदी घर करून राहिली। आपण बऱ्याच गोष्टी कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या निमित्ताने अनुभवल्या। काही दिवसांपूर्वी एक आजोबा डायरेक्टली सातारा पोलीस स्टेशनला गेले। घरात कोणाला काहीच न सांगता ते अगदी कॉन्स्टेबल मंजू यांच्या सेटवर जाऊन पोहोचले आणि तिथे सत्या आणि मंजूची भेट घेतली। म्हणजे ही मालिका फक्त लोकांसाठी एक मालिका नसून तो जिव्हाळ्याचा विषय होता, हे मात्र खरं। पण आता मालिका संपतीये, ती संपुष्टात येतेय हे ऐकल्यावर प्रेक्षकांनी अगदी कमेंट्समध्ये चॅनल समोर हात जोडून आमची कॉन्स्टेबल मंजू मालिका ही बंद करू नका अशी आग्रहाची विनंती केली आहे। आता कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत जो ट्रॅक चालू आहे तो अतिशय उत्कंठावर्धक असा आहे, ज्यामध्ये सत्य आणि मंजू बाहेर राहायला गेलेत, पण त्यांच्याकडे लाईट आणि पाणी या दोन्ही गोष्टी नसतात। त्यात ते ॲडजस्ट करून राहत असतात। त्यात देखील मंजू सत्याची ठामपणे साथ देत आहे। पण आता शेवटचं वळण या मालिकेला कसं असणार आणि मालिकेचा शेवटचा भाग कसा असेल हे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेऊया। इकडे सत्य आणि मंजू त्यांची लाईफ खूप जास्त एन्जॉय करत आहेत। भले त्या छोट्या घरात असतील, तिथे पाणी नसेल, लाईट नसेल, पण दोघेही एकमेकांना समजून घेत आहेत आणि हीच गोष्ट पुरेशी असते कोणत्याही एखाद्या नात्याला टिकवायला। पण या आनंदाच्या क्षणी एक मिठाचा खडा पडतो आणि मंजूचं अपहरण केलं जातं। मंजूला एका ठिकाणी घेऊन जातात आणि तिचे हात खुर्चीला बांधून तिला डांबून ठेवलं जातं। त्यानंतर आता शेवटच्या भागांमध्ये मजेशीर धमाल होणार आहे, कारण शेवटी सत्या तिथे पोहोचतो आणि एकदा सत्या पोहोचला की तो मंजूला सोडवल्याशिवाय काही राहणार नाही। सगळ्या गुंडांची झटापट करत तो मंजूला सुखरूपपणे बाहेर काढतो आणि पुन्हा त्यांची सुंदर अशी लव्ह स्टोरी आपल्याला बघायला मिळते। अनेक कलाकारांनी या मालिकेच्या निरोपावेळी म्हणजेच या मालिकेचा शेवटचा भाग जेव्हा शूट झाला त्यानंतर बऱ्याच कलाकारांनी रडून आपल्या भावना व्यक्त केल्या। अभिनेत्री कल्याणी, ज्या आत्या ही व्यक्तिरेखा त्या मालिकेमध्ये साकारत होत्या, त्यांनी भली मोठी पोस्ट करून आपल्याला कॉन्स्टेबल मंजू या मालिकेबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत। ही मालिका फक्त त्यांच्यासाठी मालिका नव्हती, तर तो एक जिव्हाळ्याचा विषय होता। त्यांच्यासाठी ते एक दुसरं घर होतं आणि त्यांची ही अटॅचमेंट, कलाकारांशी अटॅचमेंट कधीच ते विसरू शकत नाहीत। इतर कलाकारांनी देखील आपले मनोगत पोस्ट करून व्यक्त केले आहे। तसेच सेलिब्रेशन म्हणून सेटवरील क्रू मेंबर देखील नाचताना आपल्याला दिसत आहेत। सर्वांनी शेवटी जंगी सेलिब्रेशन केलंय, केक कटिंग केलंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पण आता एक नवीन गोष्ट कॉन्स्टेबल मंजू या मालिकेबद्दल व्हायरल होतीये आणि ती म्हणजे मालिका लीप घेणार आणि कॉन्स्टेबल मंजू 2 हे नवीन काहीतरी आपल्याला बघायला मिळणार। पण याची अजून खरी शाश्वती काहीच नाही। जोपर्यंत आपल्याकडे कोणतीही अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत या गोष्टीची सत्यता आपण देऊ शकत नाही की कॉन्स्टेबल मंजू ही मालिका लीप घेणार आणि पुन्हा एकदा आपल्याला सत्या मंजूची जोडी सन मराठीवर पाहायला मिळणार। मला माहिती आहे प्रेक्षक हो, तुम्ही देखील या मालिकेला खूप प्रेम केलंय, या मालिकेवर खूप जिव्हाळा आहे। पण आता वेळ आली आहे कठीण मनाने या मालिकेला निरोप देण्याची। सत्या मंजू आपल्याला सर्वांची लाडकी जोडी आणि आपल्या सर्वांचे लाडके कलाकार पुन्हा एकदा आपल्याला नवीन मालिकेत भेटतीलच। तोपर्यंत सर्व कलाकारांवर आपण असेच प्रेम करत राहूयात आणि कॉन्स्टेबल मंजू या मालिकेला मिस करूयात। हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्याला